भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या प्रॅक्टिस सेट 4.2 फायनान्शियल प्लॅनिंग याच्यातला इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स हा प्रकार शिकणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 1, चेतन स्टोअर पेड जीएसटी रुपीज 1,05,000 at the time of purchase and collect GST rupees 1,22,500 at the time of sales during 1st July 2070 to 31st July 2070. Find the GST payable in चेतन स्टोअर। म्हणजे काय, जुलै महिन्यामध्ये चेतन स्टोअरने किती जीएसटी दिला म्हणजे त्याला काय म्हणायचं, इनपुट जीएसटी, बरोबर। आउटपुट टॅक्स किती झाला, आउटपुट टॅक्स 1,22,500। इनपुट टॅक्स किती, इनपुट म्हणजे त्यांनी दिलेला, इनपुट टॅक्स त्यांनी दिलेला किती झाला 1,05,000। आउटपुट टॅक्स म्हणजे त्यांनी घेतलेला। आता त्याच्यामध्ये तो काय करणार, क्रेडिट घेणार। देअरफॉर आयटीसी म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट। इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू रुपीज 1,05,000। आता जितका टॅक्स त्यांनी दिलेला आहे तितका टॅक्स तो परत घेईल गव्हर्नमेंट कडून, तितकाच टॅक्स तो क्रेडिट घेईल, बरोबर आहे ना। आणि मग अशा पद्धतीमध्ये काय करायचं, जीएसटी पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी। आउटपुट टॅक्स मधून काय करायचं, क्रेडिटेबल टॅक्स मायनस करायचं। आउटपुट टॅक्स किती आहे 1,22,500 मायनस आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट 1,05,000, बरोबर का। मग जीएसटी पेबल इज इक्वल टू रुपीज 22,000। आन्सर काय आलं, जीएसटी पेबल बाय चेतन स्टोअर। किती जीएसटी पेड केला, 22,000। क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 बघा। Nazma is a proprietor of a firm registered under GST. She paid GST. Paid GST म्हणजे काय, पेड जीएसटी म्हणजे काय, इनपुट जीएसटी। रुपीज 12,500 क्लियर है। ऑन परचेस एंड कलेक्ट जीएसटी। कलेक्ट जीएसटी म्हणजे काय, आउटपुट जीएसटी। रुपीज 14,750। इनपुट म्हणजे काय, इनपुट इज इक्वल टू आयटीसी। इनपुट म्हणजे भरलेला, जो भरलेला टॅक्स आहे त्याला काय म्हणणार, इनपुट टॅक्सचं ती काय करणार, क्रेडिट घेणार। कशातून, आउटपुट मधून। आउटपुट म्हणजे तिच्याकडे जमा झालेला टॅक्स मधून ती भरलेला टॅक्स वजा करून घेणार, त्याला म्हणणार इनपुट टॅक्स क्रेडिट, बरोबर आहे। मग आयटीसी किती आहे, therefore ITC is equal to rupees 12,500, बरोबर आहे का। किती आहे 12,500। जीएसटी पेबल छत्रपती प्रताप सिंग यांनी सातारा शहरात जीएसटी पेबल, ऍक्च्युअल जीएसटी किती पे केला, काय करावं लागेल, आउटपुट मधून आयटीसी वजा करावं लागेल। आउटपुट जीएसटी मायनस आयटीसी। आउटपुट जीएसटी किती आहे 14,750 आणि आयटीसी किती आहे, आयटीसी म्हणजे काय, आयटीसी म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट किती येते 12,500। मग
जीएसटी किती पेड केला छापताना काढला आणि जीएसटी पेबल इज इक्वल टू किती झालं पेड 2250 रुपीज 2250 जीएसटी पेबल बाय नजमा ओके क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलंय आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड जीएसटी रुपीज 3800 कोणी पेड केला आमिरने आमिर जीएसटी किती दिला 3800 क्लिअर आहे का हा त्याच्यानंतर त्यांनी त्या कोणाला विकल्या अकबरीला कोणाला विकल्या अकबरीने किती जीएसटी पेड केला 4500 क्लिअर आहे ना त्याच्यानंतर कोणाला विकल्या मयंकला मयंकला विकला मयंकने किती जीएसटी पेड केला अकबरीने 4100 आणि मयंकने 4500 हा आता हा झाला याचा इनपुट जीएसटी इकडे लक्ष द्या आमिरचा इनपुट जीएसटी किती झाला किती 3800 हा आमिरचा काय झाला इनपुट जीएसटी आमिरचा इनपुट जीएसटी झाला 3800 आणि आमिरचा आउटपुट जीएसटी किती झाला जो अकबरने दिलेला आहे मग अकबरचा इनपुट जीएसटी तो आमिरचा काय झाला आउटपुट जीएसटी बरोबर ना आमिरचा इनपुट जीएसटी तो अकबरचा काय झाला आउटपुट जीएसटी आणि अकबरचा आउटपुट जीएसटी तो मयंकचा काय झाला इनपुट जीएसटी बरोबर आहे ना मयंकचा इनपुट जीएसटी तो अकबरचा काय झाला आउटपुट जीएसटी ही चेन समजली का तुम्हाला यांनी बाटल्या घेतल्या त्या याला विकल्या आणि यांनी परत त्या याला विकल्या क्लिअर इथपर्यंत चेन समजली काही शंका सोल्युशन बघा आता फॉर आमिर एंटरप्राइजेस आता आमिर एंटरप्राइजेस साठी इनपुट टॅक्स किती होता आमिर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स किती रुपीज 3800 बरोबर आहे का हा त्याचा आउटपुट टॅक्स किती आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 4100 हा आउटपुट टॅक्स कोणाकडून घेतला त्यांनी अकबर कडून घेतला बरोबर आहे ना मग यांनी जीएसटी आमिरने जीएसटी किती पेड केला आयटीसी फॉर आमिरचा आयटीसी किती असणार मग इज इक्वल टू रुपीज 3800 किती असणार जो इनपुट आहे तोच क्रेडिट घेणार ना मग ऍक्च्युअल जीएसटी पेड बाय आमिर therefore GST payable इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत हातापुढे झाली मुलकी नोकरशाही जीएसटी पेबल बाय आमिर काय असणार आहे तो हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी काही गोष्टी चांगल्या इनपुट टॅक्स क्रेडिट क्लिअर आहे ना मग आउटपुट टॅक्स किती आहे आउटपुट टॅक्स म्हणजे काय त्याला मिळालेला तो किती आहे रुपीज किती 4100 मायनस किती 3800 इज इक्वल टू किती पेड झाला रुपीज 300 किती पेड झाला याच्याकडून रुपीज 300 म्हणजे आमिरने जीएसटी किती पेड केला रुपीज 300 बरोबर आहे का मग त्याच्यानंतर फॉर अकबरी ब्रदर्स आता पुढचा कुठला आहे अकबरी फॉर अकबरी ब्रदर्सने किती केला इनपुट टॅक्स आता याचा जो आउटपुट टॅक्स आहे आमिर एंटरप्राइजेसचा जो आउटपुट टॅक्स आहे तो अकबरी ब्रदर्सचा काय असणार आहे आमिर एंटरप्राइजेसचा जो आउटपुट टॅक्स आहे हा तो आमिर ब्रदर्सचा काय असणार आहे आमिर एंटरप्राइजेसचा आउटपुट टॅक्स किती आहे
4,100. तो अकबरी ब्रदरचा काय असणार आहे? इनपुट टॅक्स असणार आहे. त्यांनी दिला ना तो, जो दिला तो काय असणार आहे? इनपुट टॅक्स असणार आहे. म्हणून प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने काय केलं? इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 4,100 आणि आउटपुट टॅक्स प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या आता या अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स काय असणार आहे? मयंक कडून घेतलेला, मयंक कडून जो घेतला, मयंक फूड कडून, तो त्यांचा काय असणार आहे? आउटपुट टॅक्स असणार आहे. मग आउटपुट टॅक्स किती आहे त्याचा? 4,500. बरोबर आहे का? हा, मग आता परत फॉर्म्युला टाकायचा. फॉर्म्युला काय टाकणार? आउटपुट टॅक्स म्हणजे त्यांचा आयटीसी किती? इनपुट टॅक्स क्रेडिट काय असणार आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू रुपीज 4,100. जो इनपुट केला तेच क्रेडिट घेणार ना ते, बरोबर आहे? जो दिला त्याच क्रेडिट घेणार, तोच तो टॅक्स परत घेणार. मग आता जीएसटी पेबल बाय कोणाचं जीएसटी काढतोय आपण? अकबरी ब्रदर. लष्कर आणि पोलीस पैकी निर्माण मग भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे अकबरी ब्रदर. जीएसटी पेड बाय अकबरी ब्रदर. अकबरी ब्रदरने पेड केलेला जीएसटी. अकबरी ब्रदरने पेड केलेला जीएसटी कसा काढणार? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स किती आहे त्यांचा? आउटपुट टॅक्स किती आहे? रुपीज काय काम होती? 4,500 मायनस आयटीसी. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 4,100 इज इक्वल टू ऍक्च्युअल पेड किती केला अकबरी ब्रदर्सने? मग 400. किती केला पेड? 400. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत काही शंका नाही. हा, मग आता आपल्याला काय विचारलंय? सीजीएसटी आणि एसजीएसटी. हा, नवी न्याय व्यवस्था काय विचारलंय? सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता आमिर एंटरप्राइजेस, ऍक्च्युअली आपण इथंच लिहायला पाहिजे होतं. आमिर एंटरप्राइजेसने टोटल जीएसटी किती पेड केला? 300. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी 300 डिवायडेड बाय 2 म्हणजे सीजीएसटी किती पेड केला? 150 आणि एसजीएसटी किती केला? 150. कोणी केला? हा आमिर एंटरप्राइजेस. कोणी केला? आमिर एंटरप्राइजेस. आणि त्याच्यानंतर अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदरने किती केला आहे? 400 रुपये म्हणजे 200 and 200. बरोबर आहे का? हा सीजीएसटी आणि एसजीएसटी. यात काही शंका? म्हणजे टोटल जीएसटी पेड किती झाला दोघांकडून? टोटल जीएसटी पेड बाय बोथ किती झाला? 400. कोणी केला? 400 अकबरीने. आणि 300 कोणी केला? आमिरने. हा, तर किती झाला तो? 700. क्लिअर आहे? ओके. क्वेश्चन नंबर 4. मलिक गॅस एजन्सी. मलिक गॅस एजन्सी कुठे आहे? चंदीगड युनियन टेरिटरी. आता युनियन टेरिटरी म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश. इकडे लक्ष द्या. युनियन टेरिटरी म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश. आपण काय करायचो आधी? एसजीएसटी घ्यायचो. एसजीएसटी फॉर स्टेट जीएसटी. आणि युनियन टेरिटरी साठी कुठला जीएसटी असणार आहे? यूटीजीएसटी, युनियन टेरिटरी जीएसटी. स्टेट जीएसटी ला आपण एसजीएसटी घ्यायचो. हा, पण युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशासाठी आपण कुठला घेणार? यूटीजीएसटी. म्हणजे कुठला? केंद्रशासित प्रदेशाचा युनियन टेरिटरी जीएसटी. क्लिअर आहे ना? मग बघा, मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी परचेस सम गॅस सिलेंडर फॉर इंडस्ट्रियल यूज. इंडस्ट्रियल यूज साठी त्यांनी काय केलं? गॅस सिलेंडर घेतले. किती रुपयाचे? 24,500. 24,500 रुपयाचे गॅस सिलेंडर घेतले औद्योगिक कामासाठी. अँड सोल्ड देम ऍट द लोकल कस्टमर फॉर रुपीज 26,500. आणि स्थानिक ग्राहकाला त्यांनी केवढ्याला विकले? ते 26,500 रुपयाला विकले. बरोबर. फाइंड द जीएसटी ऍट पेड ऍट रुपीज 5%.
दोघांवर सुद्धा काय काढायचं जीएसटी किती पर्सेंटने काढायचा 5%. हेन्स सीजीएसटी आणि यूटीजीएसटी युनियन टेरिटरी जीएसटी म्हणजे केंद्र सरकारचा आणि केंद्रशासित प्रदेशाचा जीएसटी किती असणार आहे ते पण सांगायचंय. म्हणजे पहिल्या प्रकरणातलं गणित आहे सोपं सोपं. मग इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी. इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी किती येतो 5% ऑफ रुपीज. किती रुपयाला दिला त्यांनी 24,500. हा मग 24,500 वर 5% काढायचा. तो 24,500 मल्टिप्लाय 5/100. क्लिअर आहे का? हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 245 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू किती येणार आहे ₹1,225. क्लिअर आहे का? हा मग इनपुट टॅक्स बाय मलिक गॅसने किती टॅक्स दिला ₹1,225. बरोबर आहे का? हा मग त्यांचा आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट किती येणार आहे ₹1,225. 1,225 हे काय येणार आहे त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट येणार आहे. त्याला आपण 1 नंबर देऊ. हा आणि स्थानिक एजन्सीला लोकल एजन्सीला विकले ते सिलेंडर केवढ्याला विकले पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यांमध्ये सूट मिळायची. सिलेंडर सोल्ड टू लोकल कस्टमर. सिलेंडर सोल्ड टू लोकल कस्टमर कोणाला विकले आणि किती रुपयाला विकले सांगा. किती रुपयाला विकले ₹26,500. किती रुपयाला विकले 26,500. आता याच्यावरती लोकल कस्टमरचा काय झाला लोकल एजन्सीचा जीएसटी कसा काढणार 5% जीएसटी ऑन ₹26,500. Therefore 26,500 multiply 5/100. क्लिअर आहे? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 265 मल्टिप्लाय 5 किती येणार ₹1,325. याचा आयटीसी मिळाला तुम्हाला. या एजन्सीचा सुद्धा आयटीसी मिळाला 1,325 आणि यांचा आयटीसी किती मिळाला मलिक गॅसचा 1,225. क्लिअर आहे का? आता पुढे काय विचारलेलं आहे जीएसटी पेबल. जीएसटी पेबल फ्रॉम 1 and 2. टोटल जीएसटी पेबल किती झालेला आहे ते काढायचंय. टोटल जीएसटी पेबल फ्रॉम 1 and 2. आता काय करणार आपण याचा जो आउटपुट आहे याचा जो इनपुट आहे तो त्याच्या आउटपुट मधून हा आउटपुट झाला ना त्याचा 1,325 हा काय झाला आउटपुट म्हणजे त्याच्याकडे जमा झालेला जीएसटी रक्कम आहे आणि त्याने भरलेली जीएसटी रक्कम इनपुट किती आहे भरलेली किती इनपुट 1,225. हा मग काय करणार आपण जीएसटी पेबल साठी आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी रुपीज किती येते 1,325 मायनस 1,225. क्लिअर आहे का? मग टोटल जीएसटी किती आला टोटल जीएसटी पेड 100 रुपीज. किती आला 100 रुपीज. क्लिअर आहे? मग याच्यामध्ये सीजीएसटी आणि यूटीजीएसटी कुठला जीएसटी सीजीएसटी आणि यूटीजीएसटी. मग सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2 इज इक्वल टू 100/2
हा मग सीजीएसटी इज इक्वल टू 50 रुपीज. किती आला सीजीएसटी 50 रुपीज. आणि सीजीएसटी जर 50 रुपीज असेल तर यूटीजीएसटी किती असेल? यूटीजीएसटी इज इक्वल टू 50 रुपीज. यूटीजीएसटी मिळाला, सीजीएसटी मिळाला, टोटल जीएसटी मिळाला. अजून काय पाहिजे? झालं? समजलं? काही शंका?